आज महाशिवरात्री आहे। महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घृष्णेश्वर या ठिकाणी वेरूळ इथे असलेल्या घृष्णेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झालेली आहे। आपण बघू शकताय की देशातलं हे एकमेव असं ज्योतिर्लिंग आहे ज्या ज्योतिर्लिंगाला स्पर्श करून दर्शन घेण्याचा संधी दिली जाते आणि या ठिकाणी हजारो भाविक दाखल झालेले आहेत जे घृष्णेश्वर महादेवाचं थेट स्पर्श करून या ठिकाणी दर्शन घेत आहेत। देशभरामध्ये सगळे मिळून 12 ज्योतिर्लिंग आहेत। या 12 ज्योतिर्लिंगांपैकी सगळ्यात शेवटचं ज्योतिर्लिंग म्हणून घृष्णेश्वर महादेवाची ख्याती आहे आणि इतर सगळे ज्योतिर्लिंग जे आहेत ते उत्तराभिमुख आहेत। मात्र हे एकमेव असं ज्योतिर्लिंग आहे जे पूर्वाभिमुख ज्योतिर्लिंग आहे आणि या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते। आज पहाटे 12 वाजल्यापासूनच या ठिकाणी सगळ्या भाविकांनी गर्दी करायला सुरुवात केलेली आहे। 5 किलोमीटरपासून रांगा लागलेली आहेत। हे सगळे भाविक जे सध्या दर्शनासाठी या ठिकाणी येत आहेत या सगळ्या भाविकांनी खरं तर 5 किलोमीटरची रांग चालून या ठिकाणी दर्शनासाठी आलेली आहेत आणि सध्या दर्शनासाठी मोठी गर्दी सुद्धा झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पाठीमागे जर आपण बघितलं तर या ठिकाणावरून भाविकांना आतमध्ये सोडलं जातं। या मंदिरामध्ये अंगावरचे कपडे उतरवून दर्शन घेण्याचा मान आहे। त्या पद्धतीने सगळे पुरुष जो आहेत ते आपल्या कमरेवरचे कपडे उतरवतात आणि त्यानंतर ते दर्शनासाठी मंदिरात जात असतात आणि अशा पद्धतीने आजच्या महाशिवरात्रीच्या पवित्र दिनी घृष्णेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांच्या तब्बल 5 किलोमीटरपर्यंत रांगा लागलेल्या आहेत आणि लाखो भाविक दर्शन घेत असताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन विकी सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।